बघा आमची टॅक्सी आलेली आहे. आता आम्ही चाललो नथुला पास बघण्यासाठी. चला मग जाऊया. तर हे बघा नथुला पास कडे जातानाचा व्ह्यू बघा. सकाळचे वाजले आहेत 7 आता आणि इकडे भरपूर ट्रॅफिक सुद्धा जाम होते. हे बघा धुके पसरलेले आहे, क्लिअर नाही दिसणार. धुक्यामुळे काहीच दिसत नाही आहे. तर हे बघा नथुला पासकडे जाताना आम्हाला एक सुंदर असा वॉटरफॉल सुद्धा दिसला. जातानाचा व्ह्यू इतका छान आणि मनमोहक आहे की नाही हे बघा. आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे. म्हणजे पाऊस पडत नाही आहे, तर पाऊस वगैरे असला की मग आपल्याला नथुला पासचा जो व्ह्यू आहे ना एन्जॉय करता येत नाही चांगला. आणि इथे न जाण्यासाठी सकाळीच तुम्हाला जावं लागतं, कारण इतकी ट्रॅफिक जाम होते. आणि इथे नथुला पास इथे जाण्यासाठी भरपूर जे आहेत ना रूल्स आहेत ते आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात. म्हणजे इथे ना 20-20 गाड्या सोडल्या जातात आणि बाकीच्या गाड्या ज्या आहेत ना थांबवून ठेवल्या जातात. आणि इथे जाण्यासाठी जे रूल्स आहेत मी तुम्हाला सांगते समोर, की आपल्याला इथे जाण्यासाठी परमिटची गरज असते. आणि इथे जाण्यासाठी ना तुम्हाला तुमची पर्सनल गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. इथली जी टॅक्सी असते ना आपल्याला तीच म्हणजे त्या टॅक्सीनेच आपल्याला इथे जावं लागते. तर इथे जाण्यासाठी ना ॲडल्टसाठी तुम्हाला परमिटसाठी तुम्हाला लागेल वोटिंग कार्ड. तुम्हाला आधार कार्ड वगैरे इथे अजिबात चालणार नाही. तर वोटिंग कार्ड चालेल किंवा मग तुमचं लायसन्स असेल ना परमनंट लायसन्स ते चालेल. आणि किड्ससाठी म्हणजे मुलांसाठी जे आहे ना तुम्हाला आधार कार्ड लागेल. तर या गोष्टी तुम्हाला लागतीलच. याशिवाय तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाही, हे आधीच सांगते मी तुम्हाला. तर अशा गोष्टी असतात. आणि जे परमिट वगैरे आहे ना, जे तुम्ही टॅक्सी करता ना, ज्या टॅक्सीने जाता त्या टॅक्सीचे ड्रायव्हर आहेत ना तेच तुम्हाला हे परमिट वगैरेचं जे काही गोष्टी आहेत ना त्या वगैरे क्लिअर करून देतात. तुम्हाला फक्त आपले जे हे डॉक्युमेंट्स आहेत ना ते त्यांना द्यावं लागतात. तर आम्ही ही जी टॅक्सी आहे ना आधीच बुक केली होती, म्हणजे शिलाँगवरूनच आम्ही ही टॅक्सी बुक केली होती. तर आम्हाला जो आहे ना दार्जिलिंग, गंगटोक चा जो पूर्ण जो ट्रिपचा खर्च आहे ना म्हणजे टॅक्सीचा 53,000 आला. म्हणजे आम्हाला जवळपास 8 ते 9 दिवसांचा पूर्ण टॅक्सीचा, म्हणजे न्यू जलपाईगुडी इथून आम्हाला टॅक्सी घेण्यासाठी आली होती. मग गंगटोकला नेऊन सोडलं गंगटोकला. आणि मग गंगटोकला फिरवणे, पुन्हा त्यानंतर तिथून पेलिंगला आणि त्यानंतर दार्जिलिंगला आणि तिथून पूर्ण न्यू जलपाईगुडीच्या रेल्वे स्टेशनवर ड्रॉप करणे, इथपर्यंतचा पूर्ण खर्च जो आहे, पूर्ण फिरण्याचा खर्च जो आहे टॅक्सीचा 53,000 आला अराऊंड आम्हाला. त्यानंतर जे आहे ना हॉटेलचा खर्च, जेवणाचा खर्च तो वेगळा राहिला. म्हणजे जवळपास आम्हाला 1 लाखच्या जवळपास खर्च आला 8 ते 9 दिवसाचा पूर्ण ट्रिपचा. तर चला आता आपण नथुला पास इथे जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. आणि नथुला पास इथे जाण्यासाठी तुम्हाला जे आहे ना स्पेशल बूट वगैरे जे असतात ना ते सुद्धा तुम्हाला इथून म्हणजे किरायाने रेंटनी घ्यावं लागतात. ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवते. शूज घ्यावे लागतात. परत त्यांचे जे स्वेटर असतात ना जे वेगळेच लेदरचे असतात ते सुद्धा आपल्याला घ्यावं लागतात. तर पर हेड आपल्याला 500 रुपये, 500 ते 600 रुपये ते चार्ज घेतात. म्हणजे आम्ही 4 जणांचे आमचे 2,500 रुपये घेतले 4 जणांचे, म्हणजे शूज आणि त्यांचे स्वेटरचे. कारण थंडी इतकी असते ना की ते स्वेटर त्यांचे घालावंच लागतात, जॅकेट वगैरे. आणि शूज यासाठी कारण बर्फ वगैरे पडलं असते ना, तर त्यामुळे आपले शूज जे असतात ना स्लिपरी असतात, त्यांचे शूज घालूनच आपल्याला तिथे जावं लागतात. मध्ये आम्हाला एक रिव्हरसुद्धा दिसली. तर असा काहीसा रिव्ह्यू आहे गंगटोकपासून नथुला इथे जाण्यासाठीचा. तर मस्त मी खूप एक्सायटेड आहे नथुला पास इथे जाण्यासाठी. कारण भारत आणि चीनची जी बॉर्डर आहे ना ती पाहण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. चला तर मग आता जाऊया. असा काहीसा व्ह्यू आहे. आणि हे सुद्धा सांगते की हे जे बघा हे तुम्हाला इथे ना फ्लॅग जे आहेत ना कशासाठी लावले आहेत ते सुद्धा सांगते. तर याबद्दल अशी मान्यता आहे की आपल्या घरी जे म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांच्या घरी जे कोणी मरण वगैरे पावतात ना त्यांच्या आठवणीमध्ये ते हे जे आहेत ना फ्लॅग वगैरे इथे लावून ठेवतात, असं आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं. तर हे बघा धुकं पसरलेलं आहे थोडं थोडं.
तर एकदम क्लिअर व्ह्यू दिसत नाही आहे. तरी पण ठीकठाक आहे, कारण पावसापेक्षा तर ठीकच आहे. तर भरपूरच थंडी आहेत. बापरे, माझे हात तर इतके अकडून गेले, बोटंसुद्धा माझे असे आडवे होत होते. तुम्हाला ग्लोव्ज वगैरेसुद्धा घालून इथे जावं लागेल. आणि मी पुन्हा अगोदरच सांगते की इथे जाण्यासाठी वरच्या लेवलवर जेव्हा आपण जातो ना, तेव्हा ऑक्सिजनची लेवल कमी होते. तर त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन घेऊन जावं लागतं. इथे मिळते इथेच तुला पास इथे. आणि कपूर जे आहे ना, ते सुद्धा घेऊन जावं लागेल. आणि पुन्हा सांगते की जर वयस्कर लोकांसाठी ज्यांना शुगर आहे, बीपीचा वगैरे त्रास आहे किंवा हार्टचा वगैरे काही त्रास आहे ना, त्यांनी सांभाळूनच जायचं, कारण ऑक्सिजन खूप कमी होतं. मायनस मध्ये जातं इथं टेम्परेचर, त्यामुळे ऑक्सिजन लेवल खूप कमी जातं. आणि इथे वर गेल्यानंतर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ राहायचं नाही, जास्त भागादौडी करायची नाही, जास्त बोलायचं नाही. अशा काही रूल्स असतात, ते फॉलो करूनच आपल्याला नथुला पासचा हा जो व्ह्यू आहे एन्जॉय करायचा असतो. चला तर मग जाऊया आता इथे आणि एन्जॉय करूया. मी तर खूप एक्सायटेड आहे नथुला पास बघण्यासाठी. चला जाऊया, बघूया. ते नथुला पासकडे जाताना ना सूट त्यांचा स्पेशल घालून जावं लागतं. तर हे बघा, माझे हात सुद्धा हे बघा कळत आहेत. तर आपले जे आहेत ना जॅकेट, ते जमत नाहीत आपल्याला. यांच्याकडचे सूट आणि बघा हे शूजसुद्धा घालून जावं लागतील. तर आता आम्ही सगळे रेंटनीच घ्यावं लागतं. आता हे सगळे आम्ही सूट वगैरे वेअर करून घेतो आणि थोडासा ब्रेकफास्टसुद्धा इथे करून घेतो, कारण जसं आता वरती जाणार ना, तसं ऑक्सिजन लेवल कमी होते. माझं तर आत्ताच कमी होत आहे. तर वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि इकडे जास्त भागादौडी करायची नाही. लहान मुलं असतील तर जास्त चालायचं नाही, जास्त बोलायचं नाही, कारण ऑक्सिजन लेवल कमी होतो. तर चला आता वर गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. असे शूज वगैरे घालून घेत आहोत त्यांचे. हे रेंटने घालावं लागतात. आता आम्ही हे शूज घालून घेत आहोत, कारण आपले शूज इथे जमत नाही. तर हे बघा, आम्ही नथुला पासला जाण्यासाठी तयार झालेली आहे, शूज आणि जॅकेट सुद्धा. चला मग जाऊया. आता आम्ही थोडेसे इथे मोमोज वगैरे खाऊन घेत आहे. छान टेस्ट आहे, एकदम बढिया. तर हे बघा, हे आहेत या. आता बघूया इथे राईड करायची आहे की नाही. भीती तर वाटत आहे. हे बघा, इतकी ट्रॅफिक जाम आहे इथे. मी ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि हे बघा म्हणजे जॅकेट शूज वगैरे घालून घेतले. चला आता जाऊया. अजून 16-17 किलोमीटर वरती जायचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयारी केलेली आहे. आणि आता इथून आम्हाला 16 ते 17 किलोमीटर आणखी आता वरती जायचं आहे. तर दुसऱ्या गाडीने जाणार. आमचे हे ड्रायव्हर आम्हाला तिथपर्यंत ड्रॉप करणार आहेत थोड्या अंतरावर. आणि मग तिथून एका मोठ्या गाडीमध्ये आम्ही बसणार आहोत. आणि पुन्हा एक सांगते की वरती नेटवर्क अजिबात राहत नाही. तर आता इथे ज्या आहेत ना गाड्या, ज्या आहेत ना 20-20 गाड्या सोडल्या जातात चेकपोस्टवरून. तर हे बघा, जिकडे तिकडे तुम्हाला इथं बर्फ पडलेलं दिसेल. हे बघा, जे हे दिसत आहे ना पांढरं ते बर्फ आहे. आता आम्ही दुसऱ्या गाडीने इथे जाणार आहोत, कारण टॅक्सी इकडे अलाउड नाही आहे.
4 आदमी इधर बैठिए, 4 आदमी आगे बैठिए, मिडल में बैठिए। तो इधर बैठना पड़ेगा पीछे। तर हे बघा आता आम्ही वहाँ थोड़े एडिट लोग है ना। आता आम्ही ह्या गाडीत बसलो आणि आता इथून 4 किलोमीटर आहे. तर आपल्याला इकडे पर्सनल गाडी अलाउड नसते, आपल्याला इकडे टॅक्सीनेच यावं लागतं. ते परमिट वगैरे तयार करून देतात. आणि इकडे येण्याचे तुम्हाला रूल सांगते की इकडे तुम्हाला फक्त ना वोटिंग कार्ड आणि तुमचं लायसन्स चालेल, आधार कार्ड इकडे चालत नाही, असे रूल्स आहेत ॲडल्टसाठी. आणि चिल्ड्रनसाठी किड्ससाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागेल. आणि टॅक्सी वगैरे केली आपण तर त्या टॅक्सी ड्रायव्हर जे आहे तेच परमिट वगैरे काढून देतात. ऑक्सिजन लेवल कमी होते त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर आणि कापूर वगैरे घ्यावा लागतो. जास्त भागादौडी करायची नाही, जास्त चालायचं नाही, कारण इकडे ऑक्सिजन लेवल कमी होतो. आता 5 इकडे टेम्परेचर आहे, मायनससुद्धा होऊ शकते शेवटच्या टोकावर. चला आता जाऊया आपण. बापरे, तर हे बघा तुला पासकडे जाताना आता जिकडे तिकडे तुम्हाला बर्फ दिसत असेल आणि इतकी थंडी आहे, भयानक थंडी आहे. म्हणजे मी 2 जॅकेट घातलेली आहे तरी सुद्धा मला इतकं ना थंडी वाटत आहे. आणि आता माहिती नाही नथुला पासमध्ये गेल्यानंतर माझं काय होणार, मला तर भीतीच वाटत आहे. तर हा तर व्हिडिओ एडिटिंग मी नंतर करत आहे, पण इथे जाताना मला तर आधी असं वाटलं की माझंच ऑक्सिजन लेवल कुठे कमी होते की काय, आणि मलाच चक्कर येते की काय असं मला वाटत होता, मनातून भीती वाटत होती. पण ठीकठाक झालं सर्व बघणं वगैरे. सांभाळूनच गेलो आम्ही, सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो. ऑक्सिजन लेवल वगैरे काही आमचं कमी झालं नाही आणि आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर वगैरे आम्ही घेतलंही नव्हतं, त्याची गरजही वाटली नाही. कापूर घेतलं होतं पण त्याचीसुद्धा गरज वाटली नाही. थोडं मुलाला वाटत होतं थकवा वगैरे, ऑक्सिजन लेवल थोडी अशी मुलाची कमी वाटत होती, मग त्याला कापूर वगैरे असं स्मेल घेण्यासाठी दिलं. तर मग त्यांनी पण ठीकठाक एन्जॉय करून घेतलं. आता हे बघा असा काहीसा व्ह्यू आहे आपला नथुला पासचा, किती छान आहे बघा. आम्ही आलेलो आहोत नथुला पास इथे. तर आम्हाला 40 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ इथे थांबता येत नाही. जास्त बोलायचं नाही इथे, कारण ऑक्सिजन लेवल कमी होतो. -डिग्रीवर पण टेम्परेचर जाऊ शकते. तर हे बघा पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. मी सुद्धा जास्त बोलणार नाही, तुम्हाला फक्त इथले नजारा दाखवते. आता हे बघा इथे गौतम बुद्धाची यार बघा किती गर्दी आहे इथे बघा. పిల్లలు ఇటు तर बघा आता आम्ही वर चाललोय. तर आज वेदर थोडं छान आहे, थोडी हलकीशी ऊन निघालेली आहे.
व्ह्यू हे बघा, आपण पोहोचलेलो आहोत फायनली नथुरा पास इथे. आणि टेम्परेचर खूप कमी आहे, पूर्ण पॅक करून यावं लागतं. ऑक्सिजन लेवल कमी असतो आणि इथे तुम्हाला 40 मिनिटं दिले जातात, जास्त वेळ ते थांबता येत नाही. आणि हे बघा, मी तुम्हाला आता पूर्ण नजारा दाखवते, जास्त पडवड करत नाही. हे बघा, चायना भारताची बॉर्डर आहे. हे बघा, खूप छान आहे, खूप सुंदर, अप्रतिम. हे बघा, मस्त आहे. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला परमिट लागेल आणि ते आपल्याला इथे पर्सनल गाडी करून येता येत नाही, मला टॅक्सी करूनच यावं लागतं. आणि ज्या गाडीने आपण येतो तेच तुम्हाला परमिट करून देतात. आणि ॲडल्टसाठी तुम्हाला इथे आधार कार्ड अजिबात अलाउड नाही आहे, तुम्हाला वोटिंग कार्ड आणि लायसन्स लागेल. आणि किड्ससाठी म्हणजे चिल्ड्रनसाठी बर्थ सर्टिफिकेट लागेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला लागतात. कपूरसुद्धा सोबत घेऊन या. आणि ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा आणायचं असते, किरायाने आणायचं. जर तुम्ही यूज केलं ना तर 100 रुपये, आणि यूज नाही केलं ना तर मग रिटर्न चार्जेस काहीतरी आहेत. आता आम्ही तर सिलेंडर घेतलेलं नाही आहे. थोडे एजेड लोकांना थोडं ऑक्सिजन लेवलची प्रॉब्लेम असतो, म्हणजे BP, शुगर, हार्टचा वगैरे त्रास असला तर मग घ्यावं लागतं. आम्ही जर घेतलं नाही, फक्त कपूर घेतलं. चला आता बघते, मी थोडं एन्जॉय करते, व्हिडिओ शूट आणि फोटो बंद करते. आता थोडं एन्जॉय करते. बघा तुम्ही, किती सुंदर नजारा आहे. बघा, मी येता. हे बघा, आपल्या भारताचा झेंडा इथे दिसत आहे. आणि ही तुम्हाला दिसत आहे, ही जी आहे ही चायनाची बिल्डिंग आहे. आणि आपल्या इकडे फ्लॅग सुद्धा आहे. हे बघा, जास्त वेळ इथे थांबू दिल्या जात नाही. बघा, ही आहे चायनाची बॉर्डर. आपला फ्लॅग भारताचा, इकडे चीन आणि इकडे भारत. खूप छान वाटतं. आय एम व्हेरी हॅपी इथे आली. तुम्ही सुद्धा नक्की या. हे बघा, पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवते. किती गर्दी आहे, जास्त वेळ इथे थांबू दिल्या जात नाही. चला आता मी थोडे फोटो वगैरे काढून घेते. ही चायनाची बिल्डिंग बघा. हो गया ना. जास्त बोलत नाही मी, कारण इथे ऑक्सिजन लेवल कमी होतो. ती म्हणजे आपण याच्यात छान वाटतं की नाही, शब्दातच नाही सांगता. स्वर्गात आलीस ना. काश्मीर आपलं कसं वाटतं? काश्मीरमध्ये असंच आहे. बरोबर पडले समोरचा रस्ता सुद्धा आम्हाला दिसत नाही, धुकं पसरलेलं असल्यामुळे. हे बघा, किती क्लाउडी वातावरण झालेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण पडत आहे. अजिबात काही दिसत नाही आहे.
आता दुपारचे वाजले आहे 3 तरी सुद्धा पूर्ण अंधार झालेला आहे इकडे आणि गाड्यांनी लाईट सुद्धा लावलेले आहेत अंधार असल्यामुळे आणि धुकं सुद्धा पसरलेलं आहे बघा तुम्हाला दिसतंय का. तर हे बघा आता आम्ही चाललो बाबा हरभजन सिंग चं मंदिर एक्सप्लोर करण्याकरता. हे बघा चला जाऊया इथे. आणि या मंदिराबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते की अशी मान्यता आहे की हे बाबा हरभजन सिंग जे आहेत हे सैनिक होते आणि हे लढाई दरम्यान जे आहे ना यांना वीरमरण प्राप्त झालं. आणि अशी मान्यता आहे की जेव्हा लढाई वगैरे होते ना तर विरुद्ध जे आहे ना आपले बघा जे कोणी असतील विरुद्ध लढाईवाले त्यांच्या गतिविधीबद्दल हे बाबा हरभजन सिंग आहेत ना सैनिकांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांच्या गतिविधीबद्दल माहिती देतात म्हणजे पूर्वसूचना देतात अशी मान्यता आहे इथे. आणि त्या अशी छोटीशी एक स्टोरी आहे. तर बाबा हरभजन सिंग यांची इथे जे आहे ना मंदिर म्हणजे पुतळा वगैरे इथे स्थापन केलेला आहे. तर हे बाबा हरभजन सिंगचं मंदिर आहे नथुला पास. इथून येताना आम्ही बघितलं तर खूप छान व्ह्यू आहे इथून सुद्धा. हे बघा हे बघा तर हे बघा इतका सुंदर व्ह्यू आता तुम्हाला पूर्ण दाखवते. हे बघा आपले एक जवान ते जेवण करताय आय थिंक. इथून छोटे छोटे धबधबे सुद्धा आहेत. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते. हे बघा किती छान असे जागोजागी तुम्हाला इथे ना धबधबे दिसतील. थांबा आता मी पूर्ण दाखवते तुम्हाला. आज वेदर चांगला आहे त्यामुळे आम्हाला सगळं बघता आलं. आणि 6 दिवस आता हे नथुला पास बंद राहणार आहे कारण इथे VIP येणार आहेत. तर आम्ही लकी आहोत ते आम्हाला बघता आलं. भारताचा झेंडा नथुला पास आम्ही एन्जॉय करून घेतला आणि बाबा हरभजन सिंग मंदिर सुद्धा बघितलं. तर कसा वाटला तुम्हाला हा चीन भारताचा बॉर्डरवरील नथुला पास व्ह्यू मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा जो आहे ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. एक छानशी कमेंट करा. कुठून व्हिडिओ बघता ते सुद्धा सांगा. लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला भेटूया पुन्हा एकदा. बाय.